नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। माणुसकीची भिंत पुसदकडून वृद्ध व निराधारांसोबत रक्षाबंधन सण साजरा। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे माणुसकीची भिंत ही सामाजिक संस्था मागील 8 वर्षांपासून वृद्ध, गरजवंत व निराधारांना कपडे वाटप करतात व रुग्णालयातील गरजवंतांना 2 टाइम मोफत अन्नदान करत असतात। अनाथ व निराधारांसोबत सणही साजरे करत असतात। माणुसकीची भिंतच्या महिला सदस्य ह्या मागील 8 वर्षांपासून वृद्ध, निराधार व गरजवंतांना आपला भाऊ मानून त्यांच्यासोबत रक्षाबंधनाचा सण न चुकता साजरा करतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम वाशिम रोड येथे महिला सदस्यांनी वृद्धाश्रमात जाऊन वृद्धाश्रमाची स्वच्छता करून रांगोळी काढून अंगण सजविले। नंतर पाटे मांडून मायेने वृद्धांना पाटावर बसवून राखी बांधली व ओवाळून टॉवेल, टोपी, धोतर, पॅन्ट, शर्ट व गोड जेवण देऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला। आज रक्षाबंधन, दुःखामध्ये बहिणीच्या पाठीमागे उभे असणारा भाऊ आणि आपलं दुःख भावाच्या घरी न नेता आपल्या भावांना धीर देणारी म्हणजे बहीण। आपल्या भाऊ आणि बहिणीचं जो बंधन आहे आणि याचा मधला जो प्रेम आहे तो म्हणजे रक्षाबंधन। माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद अंतर्गत आज दरवर्षीप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम चालू आहे। पुसदमधल्या जो गरजू लोक आहेत, जी गरजू बहीण आहे, या सर्वांनी माणुसकीच्या भिंतीच्या वतीनं आम्ही दरवर्षी वृद्धाश्रममध्ये असो की सरकारी दवाखान्यामध्ये असो दरवर्षी यांना टावेल, टोपी देऊन आणि साडी चोळी करून माणुसकीच्या भिंती अंतर्गत आगळा वेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेत असतो। रक्षाबंधनानिमित्त भाऊ आणि बहिणींना माणुसकीच्या भिंती अंतर्गत खूप खूप शुभेच्छा। जय माणुसकी। माणुसकीची भिंत फाउंडेशन पुसदतर्फे बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम व उपजिल्हा रुग्णालय माणुसकीची भिंत मदत केंद्र पुसद येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मागील 8 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम घेत आहे। रक्षाबंधन आणि भाऊबीज हे न चुकता महिला सदस्य व महिला पुरुष सदस्य हे सर्व मिळून आम्ही वृद्धांना व निराधारांना राखी बांधून व रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण, फळे, बिस्किट देऊन त्यांना रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्सवात साजरा करतो। आणि या निमित्ताने आमचा एवढाच हेतू आहे की निराधारांना आणि गरजवंतांना यामधून त्यांना काही आधार मिळेल व त्यांचा आशीर्वाद मिळेल, हाच आमचा यामध्ये उद्देश आहे। जय माणुसकी, जय। बातमीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।